नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज मराठी मन घायाळ झालंय. मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सीमा भागामध्ये, बेळगाव कारवार या भागामध्ये. याचं कारण असं, आज पुन्हा एकदा कर्नाटक सरकारने या भागातल्या मराठी भाषिकांवर हडेलप्पी केलेली आहे. विधानसभेचं अधिवेशन तिथे चालू होणार होतं बेळगावमध्ये आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा भरवण्याचा पुकारा केला होता. या महामेळाव्यावर कर्नाटक सरकारने बंदी घातली आणि त्या विरोधात लोकशाही पद्धतीने निदर्शनं करणाऱ्या ND पाटील आणि एकीकरण समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांना आज अटक करण्यात आली. त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला, त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं. म्हणूनच माझा आजचा प्रश्न आहे, या सीमा भागातल्या नागरिकांशी संबंधित, सीमा भागातल्या मराठी भाषिकांना महाराष्ट्रानं वाऱ्यावर सोडलंय का? मराठी भाषिकांवर हा जो अन्याय होतोय त्याला महाराष्ट्रातले नेते का प्रतिसाद देत नाहीयेत? गेल्या वर्षी एक मोठा महामेळावा तिथे भरला होता आणि RR पाटलांपासून सगळे नेते तिथे गेले होते, पण आज RR पाटील सीमा भागात गेले नाहीत. इतरही पक्षांचे मोठे नेते गेलेत नाहीत, छोटे छोटे नेते गेले. फक्त ज्यांना भीष्माचार्य म्हणता येतील असे ND पाटील तिथे पोहोचले आणि त्यांनी स्वतःला अटक करून घेतली. ND पाटील एकटेच का तिथे गेले? मराठी लोक सीमावासियांना विसरतायत का? मराठी लोक सीमावासियांच्या अन्यायाची दाद घेत नाहीयेत का? सीमावासियांचं म्हणणं काय? सीमावासीय मराठी भाषिकांवर, महाराष्ट्रावर नाराज आहेत का? या प्रश्नाचा शोध घेण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत कोल्हापूरहून आहेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते ॲडव्होकेट माधव चव्हाण. माझ्यासोबत मुंबईहून आहेत शिवसेनेचे नेते दिवाकर रावते आणि माझ्यासोबत पुण्याहून आहेत लोकमतचे संपादक अनंत दीक्षित. माझ्यासोबत स्वतः ND पाटील सुद्धा आहेत फोनवर. मी सुरुवात करणार आहे NDच्याच फोनपासून. ND, काय परिस्थिती आहे बेळगावमध्ये? आज तुम्हाला अटक करण्यात आली, दडपशाही करण्यात आली, लाठीमार करण्यात आला. काय म्हणाल तुम्ही याबद्दल? बेळगावमध्ये आज जी परिस्थिती आहे ही परिस्थिती मोठी खेदजनक आहे, दुर्दैवी आहे आणि राज्यघटनेच्या साऱ्या तरतुदींची पायमल्ली करणारे आहे. आणि विशेषतः मला त्यातला दुर्दैवी भाग कोणता वाटतो तर 1956 साली हा प्रश्न तयार झाला. आता 56 सालानंतर पहिली 50 वर्षे हा कर्नाटक सरकारचा दारांवर झोपलेला होता. त्यांना बेळगावमध्ये असेंब्लीचं अधिवेशन घेण्याची बुद्धी झाली नाही. आता त्यांनी 2 वर्षात का घेतली तर ते थोडेसे विचार करणारे आहेत असं मला मान्य केलं पाहिजे. कारण आम्ही जेव्हा केंद्र सरकारच्या बोटचेतेपणाला वैतागून आणि कर्नाटक सरकारच्या आडमुठेपणाला वैतागून आम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टात गेलो, तिथे आम्ही केंद्र सरकारला प्रतिवादी नंबर 1 केलं आणि कर्नाटक सरकारला प्रतिवादी नंबर 2 केलं. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला काही केस नाही आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू जशी झपाट्यानं घसरू लागली तसं त्यांनी हे गेल्या वर्षीचं एक अतिशय बालिश म्हणजे एक ह्याच्यातून म्हणजे राज्यकर्त्यांना, कोणत्याही राज्यकर्त्यांना ते लक्षास्पद वाटेल अशा तऱ्हेचं पाऊल त्यांनी उचललं. इथं असेंब्लीचं अधिवेशन घेताय तुम्ही, तिथे कसल्याही तऱ्हेची व्यवस्था नसताना. आणि कारण काय? आणि तुम्हाला या ह्याच्यामध्ये बेळगाव एका टोकाला इकडं आहे, ते महाराष्ट्रातच आहे खरं, आणि ते तुम्ही आता सक्तीनं कर्नाटकात ठेवले आणि तिथून तुम्ही अधिवेशन घ्यायला निघालंय. मराठी जनतेच्या जखमावर मीठ चोळण्याचा हा उद्योग आज ही मंडळी करतायत. आणि आज बेळगाव सारख्या एका सुसंस्कृत शहराला त्यांनी आज सरळ सरळ लष्करी छावणीचं रूप आणलं. मी आज सकाळी गेलो म्हणजे मला सुद्धा खूप असे नागमोडी बोलणं घेऊन मला त्या ठिकाणी पोचता आलं. सगळ्या शहरातून नाकेबंदी, सगळ्या ह्याच्यामध्ये आज बायकांना देखील पकडलं, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पकडलं आणि आज बेळगाव मधले सारे तरुण संतापानं पेटून उठलेले होते. ते यांची सगळी मी सांगितलं मगाशी की सरकारचे 144 कलम कशात चालतं? सरकारचे 144 कलम माणसावर चालतं, तर समुद्राच्या लाटावर नाही चालत. जनसागर जेव्हा खोलतो तेव्हा जनसागरावर हे चालत नाही. आणि आज या ठिकाणी बेळगावचा जनसागर खवळून उठलेला होता आणि त्यामुळं कर्नाटक सरकारचे सारे मनसुबे या बेळगावच्या मराठी माणसांनी उधळून लावले आणि आता त्यांची सगळीकडे नाचक्की झालेली आहे. इथं बेळगाव शहराला त्यांनी ND तुमचा लढा पाहून थक्क व्हायला होतं. या वयात 80च्या घरात गेल्यावर सुद्धा
तुम्ही सीमा भागातल्या नेत्यांना न्याय मिळावा म्हणून लढताय. मला सांगा एनडी, महाराष्ट्रातले बडे नेते आज कुठे होते? ते का नव्हते बेळगावमध्ये? त्याचं निखिल उत्तर असं आहे की हा प्रश्न 1956 साली सुरू झाला ना, त्यावेळीपासून या लढ्यात मी आहे. 1958 सालच्या देखील लढ्यामध्ये मी जेलमध्ये गेलेलो आहे. 58 साली साराबंदीचं आंदोलन झालं. वल्लभभाई पटेलांच्या स्वातंत्र्यपूर्व लढ्यानंतर इथंच साराबंदीचं आंदोलन दाजीबा देसाईंच्या नेतृत्वाखाली मराठी सीमा बांधवांनी केलं आणि आज त्या आंदोलनाची ही एक वाटचाल जी आहे त्या वाटचालीमध्ये मी अगदी 1986 साली कन्नड भाषेच्या सक्तीच्या विरुद्ध देखील मी विजापूरच्या जेलमध्ये होतो. एनडीए बरोबर आहे, पण आज महाराष्ट्रातले इतर बडे नेते कुठे गेले? त्याचं एक आहे, त्यांना आवडणार नाही, पण आज दुपारपासून जी भाषणं आम्ही ऐकतोय, इशारे ऐकतोय, म्हणजे आमच्या आर पाटलांचे आणखीन काही, कशीच वेळ आली तर मला असं म्हणायचं आहे, अजून वेळ आली नाही असं अजून आर पाटलांना वाटतं काय? अजून वेळ आली नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतं काय? अजून वेळ आली नाही असं काँग्रेसवाल्यांना वाटतं काय? काय आहे काय? म्हणजे मला समजत नाहीये. तुम्ही इथल्या सीमा बांधवातील मराठी माणसांचा अंत कशासाठी बघताय? काय करायचं असेल तर करा, नाही तर बोलू नका. मग मावा सर्वांच्या गोष्टी करायच्या आणि आम्ही अमुक करतो, येऊ करतो, देव करतो अशी हे करायचं आणि प्रत्यक्षामध्ये इथं यायचं नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहिती असावं म्हणून आम्ही खुद्द अशोकराव चव्हाणांना भेटलो, शिष्टमंडळ घेऊन भेटलो महाराष्ट्र एकीकरण समितीचं. त्यांना मी सांगितलं तुम्ही याच्यामध्ये ताबडतोब तुमचे माणिकराव ठाकरे. मी काही अशोकराव चव्हाणांना मी अपेक्षित नाही केलं, पण माणिकराव ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांना या मेळाव्याला पाठवा, महामेळाव्याला. त्यांना सांगून आलो. त्यांना एवढंही मी सांगितलं की हे सारं पाऊल सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट करणार आहे कर्नाटक सरकारचं, याला देखील आपण एक्सपोज करूया, आपण दिल्लीला जाऊया आणि पंतप्रधानाकडे आपण गाऱ्हाणं मांडूया, राष्ट्रपतींच्याकडे देखील जाऊया, अशा तऱ्हेची मी मागणी केली. त्यानंतर त्यांनी काय केलं ते त्यांना आणि दुसऱ्या कोणाला त्यांच्या लोकांना माहिती असेल, आम्हाला अजून काही कळलं नाही. त्यानंतर मी भुजबळ साहेबांना भेटलो. भुजबळ आर पाटलांची माझी प्रत्यक्ष गाठ नाही पडली, तर आर पाटलांचं काल कोल्हापुरातलं वक्तव्य, मी या मेळाव्याला जाणार होतो पण जरा माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रम. कसले पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत तुमचे? मराठी माणसं इथं प्राणपणानं लढत असताना, त्यांची अस्मितापणाला लागली असताना अजूनही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्याला जर त्यांचा अंत पाहायचा असेल तर मग ठीक आहे, महाराष्ट्रातली सीमा भागातली माणसं त्यांचं काय मूल्यमापन करायचं करतील. अगदी एनडी, तुमचा संताप समजू शकतो. तो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात IBN लोकमतच्या माध्यमातून पोहोचलेला आहे. माझ्या सोबत आहेत दिवाकर रावते. दिवाकर रावते, तुम्ही एनडीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे. आज शिवसेनेचा एकही मोठा नेता सीमा भागात बेळगावमध्ये का नव्हता? शिवसेनेच्या वतीने रामदास कदम यांच्याकडे, या महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. तेव्हा मोठा नेता की छोटा नेत्यापेक्षाही विधिमंडळातील विरोधी पक्षनेते हे शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात आणि आजपर्यंत एनडीने भीष्माचार्यासारखी जी ह्या आंदोलनाची सर्व बाजू निभावलेली आहे त्याबद्दल मला धन्यवाद द्यायचे आहेत, आनंदही व्यक्त करायचा आहे. ते ज्येष्ठ आहेत, परंतु हे सगळं बरोबर आहे. रावते, मला सांगा, रामदास कदम आम्हाला दिवसभर दिसले नाहीत, कुठे होते ते? मला ते कुठे होते तर मी आता मुंबईत आहे. नाही, मला दुसरी गोष्ट सांगा. मला एक गोष्ट माहिती आहे, खासदार भारतकुमार राऊत बेळगावमध्ये होते शिवसेनेच्या वतीने, मात्र उद्धव ठाकरे तुमचे सर्वोच्च नेते बेळगावमध्ये का गेले नाहीत? तुम्हाला हा प्रश्न महत्वाचा वाटत नाही का? का नाही वाटत? माननीय शिवसेना प्रमुखांनी मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी यांच्या माध्यमातून या तुरुंगवास भोगलेला आहे. शिवसेनेच्या आंदोलनाने 69 बळी दिलेले आहेत आणि त्याच वेळेला महाजन निवाडा बाद झालेला आहे. वेळोवेळी शिवसेनेने याबाबतीत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार आज जसे एनडी तिथे गेले तसे भुजबळ साहेब गेले होते, त्यांनी लाठीचार्ज झेललेले आहे. सीमा भागाच्या प्रत्येक हाकेला आम्ही ओ दिलेली आहे. सतत आणि सातत्याने आम्ही दगड उचलून धावावा अशीच अपेक्षा असेल तर आमच्या मारलेल्या दगडावर टीका करणाऱ्यांना प्रश्न आहे की त्यावेळेला तुम्ही शिवसेना प्रमुख. नाही, हे सगळं बरोबर आहे रावते साहेब, हा इतिहास झाला. मी तुम्हाला एक विधान वाचून दाखवतो जे शिवसेना प्रमुखांचं आहे. ते असं म्हणाले, भाजप राजवटीत सीमा बांधवांवर अत्याचार झाल्यास आम्ही मित्र पक्षाचे वार झेलायलाही तयार आहोत, मात्र हे वार झेलण्याचं काही आज दिसलंच नाही. भाजपची सत्ता आहे म्हणून शिवसेना मागे पाय घेते का? तुम्हाला काय अपेक्षा आहे? वार झेलायचे म्हणजे आजच रस्त्यावर उतरायचं? नाही, मला माहित नाही, हे शिवसेना प्रमुखांनी लिहिलेलं आहे.
आज माननीय उद्धव ठाकरे बेळगावात का गेले नाहीत, संजय राऊत का गेले नाहीत, नेहमी जे टेलिव्हिजनवर असतात ते आज का बेळगावमध्ये दिसले नाहीत, असा माझा प्रश्न आहे. आता ते का दिसले नाही तुम्हाला इथे बसून सांगू शकत नाही, परंतु तुम्हाला जो प्रश्न विचारला शिवसेना प्रमुखांचे वाक्य उद्धृत करून, तर शिवसेना प्रमुखांनी तिकडच्या राज्यकर्त्यांना तो इशारा दिलेला आहे. तुमची अशी अपेक्षा आहे की आजच आम्ही नाही, माझी कसलीच अपेक्षा नाही, सीमा भागातल्या लोकांची अपेक्षा आहे. काय आहे ते पण विचारूया. ऍडव्होकेट माधव चव्हाण आपल्या सोबत आहेत. माधव चव्हाण, मला सांगा, तुम्ही सीमा भागातल्या लोकांचे नेते आहात, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आहात. महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांनी तुमची फसवणूक केली आहे असं तुम्हाला वाटतं का? खरं तर या लढ्यातला मी सुद्धा एक सैनिक आहे आणि एक सैनिक म्हणून सीमा भागातल्या मराठी जनतेतल्या भावना आज महाराष्ट्राला कळाव्यात अशी माझी इच्छा आहे. आणि त्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि लोक अतिशय चिडलेले आहेत मराठी माणसं. आणि त्या सगळ्या लोकांचा एक सवाल आहे की आम्ही एकटे आहोत आणि आम्हाला तुम्ही वाऱ्यावर सोडलेलं आहे, महाराष्ट्रानं आम्हाला वाऱ्यावर सोडलेलं आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये मी फरक करणार नाही. शिवसेना असू दे, राष्ट्रवादी असू दे किंवा काँग्रेस असू दे आणि भाजप असू देत, ते कुठल्या राज्यात कुठल्या राज्याचं कुठल्या पक्षाचं राज्य आहे याच्यावर सगळ्यांची यांची राजकारणं चाललेली आहेत. पण ज्यावेळेला मी मराठी म्हणतात, मराठी बाणा म्हणतात, त्यावेळेला सीमा भागातल्या 25 लाख मराठी माणसांना ते विसरतात. त्यांच्यावर होणारा अत्याचार, त्यांच्यावर पाठीवर वळणारे लाठीचे वळ, आजपर्यंत 200 लोक मेलेले आहेत. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे सगळ्यांनी की 1956 साली ज्यावेळेला लढ्याला सुरुवात झाली त्यावेळेला कर्नाटकाच्या एकाही मंत्र्याला बेळगाव शहरामध्ये किंवा सीमा भागामध्ये पाय ठेवण्याची हिंमत होत नव्हती. आणि आज 53 वर्षानंतर कर्नाटकातले 244 आमदार आणि कॅबिनेट अख्खं 10-10 दिवस अधिवेशन घेतं उघड माथ्यानं, तेही मराठी लोकांच्या महाराष्ट्राच्या सरकारच्या नाकावर टिच्चून. ह्याला उत्तर महाराष्ट्राचं काय? आज महाराष्ट्राचं उत्तर काय? न्यायाची मागणी पूर्ण करणं तर जाऊ देच, पण न्यायाची मागणी करण्याचा आवाज उठवण्याची सुद्धा हिम्मत आज मराठी माणसाला कर्नाटकी पोलीस करू देत नाहीत. लाठीचे वळ, त्यांची जीभ छाटण्याची. आम्ही संभाजी महाराजांचं वरचेवर नाव घेतो की त्यांची जीभ छाटली आणि तुझा धर्म बदलणार का म्हणून विचारलं. आज कर्नाटक सरकार मराठी माणसांना कांडी बोलणार असाल तर राहा, नाहीतर इथून चालते व्हा, इथपर्यंत या सरकारची मदत गेलेली आहे. ही परिस्थिती निर्माण का झाली? ही परिस्थिती का निर्माण झाली असं चिडीनं हा सवाल मराठी माणसं आज महाराष्ट्रातल्या जनतेला, महाराष्ट्राच्या राजकीय शक्ती असेल तर. अगदी माधव चव्हाण, तुमचं दुःख मी समजू शकतो, तुमची वेदना मी समजू शकतो की तुम्हाला काय वाटत असेल. तुम्ही सगळे लाठ्या खाताय तिकडे आणि महाराष्ट्रातल्या जनतेने आणि बड्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांनी तुमच्याकडे पाठ फिरवली असं तुम्हाला वाटतंय. मी जातोय पुण्याला. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित आहेत. दीक्षित साहेब, ऐकलत तुम्ही माधव चव्हाण एनडी काय बोलतायत, किती संतापलेत, काय विश्लेषण कराल तुम्ही? आज मराठी नेते जे आहेत, सत्ताधारी नेते असोत, विरोधी पक्षाचे नेते असोत, का नाही आहेत बेळगावमध्ये? का पाठ फिरवली त्यांनी? विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला स्वतःला असं वाटतं की एन.डी. पाटील आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व नेते, कार्यकर्ते याचं प्रत्येक मराठी माणसाने अभिनंदन केलं पाहिजे. विशेषतः एन.डी.चं वय लक्षात घेता त्यांनी जे सातत्य टिकवलेलं आहे प्रश्नाबद्दल, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि कर्नाटक सरकारने जी दडपशाही केलेली आहे त्याचाही निषेध आपण केला पाहिजे. एक गोष्ट म्हणजे हा 20 लाख मराठी भाषिकांचा प्रश्न आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जे 105 हुतात्मे झाले त्यातले 5 हुतात्मे हे बेळगाव निपाणी भागातले होते. आणि त्यानंतरही अनेक वर्षानुवर्षे, जवळपास 98 पर्यंतच्या निवडणुका जिंकून पंचायत समित्या, आमदार पद सगळं महाराष्ट्र एकीकरण समितीकडे असताना पुष्कळ याच्यातले टप्पे वेगवेगळे सांगता येतील. जोपर्यंत एस.एम. जोशींसारखे लोक, नाथपैंसारखे लोक, मधु दंडवतेंसारखे लोक आणि एनडींसारखे लोक त्यांचं नेतृत्व करत आहेत, तोपर्यंत एक मराठी माणसाला त्या सीमा भागातल्या आशा वाटत होती. पण गेल्या 20 वर्षामध्ये मात्र असं झालेलं दिसतंय की महाराष्ट्राचा जो हा अर्धा भाग राहिलेला आहे हा काही सीमावासियांचा लढा नाही, हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचाच एक भाग आहे. संयुक्त महाराष्ट्र आपण जो काही पाहिला होता त्याची मागणी आपण करतो आहोत. जसं कर्नाटकाची पूर्तता झाली 1956 साली. कर्नाटक राज्य तरी कसं तयार झालं? काही भाग मद्रास मधला घेतला, काही हैदराबाद मधला घेतला, काही मुंबई मधला घेतला, काही भाग म्हैसूर स्टेट मधला घेतला, असं करून ते कर्नाटक राज्य झालेलं आहे. तर त्याच्यासाठी अशा प्रकारचे लढे करणं
ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण विशेषतः 20 ते 30 या वयोगटातली बेकार बेरोजगार तरुणांची पिढी ज्या कामामध्ये आज बरीचशी मुलं ही बांधकामावरती गवंडी म्हणून जात आहेत आणि भाषिक अन्याय त्यांच्यावरती होतोय. हा प्रश्न फक्त राजकीय नाही, हा न्याय अन्यायाचा प्रश्न आहे. लोकशाही हक्काने चालवलेला हा लढा आहे. मराठी भाषिकांचं त्याच्या पाठीमागचं बळ कमी पडत आहे. सरकार कोणाचंही असो, जनता दलाचं सरकार होतं आणि रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री होते तरी प्रश्न सुटला नाही, काँग्रेसचं सरकार असलं तरी प्रश्न सुटला नाही. शेवटी केंद्र सरकारने सातत्याने 2 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी सोपवली तरी प्रश्न सुटला नाही. शंकरराव चव्हाणांनी 100 कोटी रुपये देऊ केले होते तरी प्रश्न सुटला नाही. विशाल गोमंतकाचा पर्याय आला तरी प्रश्न सुटला नाही. बेळगाव मधल्या, निपाणी मधल्या, भालकी मधल्या सर्वसामान्य मराठी माणसाचं जगणं कसं झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल महाराष्ट्राला काही वाटतं की नाही असं वाटण्याजोगी परिस्थिती बेळगावमध्ये आणि सीमा भागामध्ये खरी गोष्ट आहे. दीक्षित, मी तुमच्याकडे येतो. मी चर्चा चालू ठेवणार आहे. तुमचा मुद्दा नेमकेपणाने लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. मराठी माणसाला, महाराष्ट्रातल्या 10 कोटी मराठी माणसाला सीमा भागातल्या 25 लाख मराठी माणसाचे हाल कळतायत की नाही, हा खरा प्रश्न आहे. आणि हाल हे नेमके काय होत आहेत हे मी पुढच्या सेगमेंटमध्ये बघणार आहे. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी आपला प्रश्न बघूया. सीमा भागातल्या मराठी भाषिकांना महाराष्ट्रानं वाऱ्यावर सोडलंय का? पडद्यावर पाहू शकता. होय म्हणतायत, 100% लोक होय म्हणतायत. होय म्हणून चालणार नाही, याचा विचार करायला हवा आणि त्याप्रमाणे आपली कृती बदलायला हवी. घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोक.